गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरूच आहे. अशातच पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असतील असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. 10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर 27 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना घडलेल्या आहेत. अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसतोय. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात वीज कोसळल्याच्याही घटना घडल्या आहेत. वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. ते जिल्हे आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर आत्ताच करून घ्या व अशी माहिती दररोज मिळवा. तर पहा, काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे व या नुकसानाचा सामना शेतकऱ्यांना मात्र करावा लागतोय. तर पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर, दुसरा म्हणजे पुणे, त्यानंतर संभाजीनगर, लातूर, पंढरपूर आणि रायगड मध्ये मुसळधार पावसाची हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, लातूर, भंडारा, पंढरपूर, हिंगोली, रायगड या 8 ठिकाणावरचे आपले हे दृश्य बघतोय. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला आणि यामध्ये शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल आहेत.